अकोट माळी महासंघाच्या वतीने आयोजित तालुक्यातील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। विद्यार्थ्यांनी यश शिखर गाठण्यासाठी अभ्यासनिष्ठ राहावं असं प्रतिपादन राजेश जावरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केलं। विद्यार्थ्यांना टक्केवारी कमी मिळाली तरी खचून न जाता पुन्हा कसोशीने अभ्यासामध्ये प्रयत्न करून प्रगती गाठावी व परिवारासोबतच समाजाची मान उंच करावी असं मार्गदर्शन करताना माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता आढाव बोलत होत्या। मंगेश चिखले, नंदकिशोर शेगोकार, मनोज झाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संगीताताई आढाव व महासंघाचे जिल्हाध्यक्ष दीपक खलोकर, मंगेश चिखले, नंदकिशोर शेगोकार, महेश गणगणे, रोहित नाथे, सचिन बेलुकार, मनोज झाडे, सुनील मडकर, केशव बिलबिले, सागर बोरोडे, केशव लांडे, सुनील लोखंडे, कमलेश यावले आदींची उपस्थिती होती। तर राजेश जावरकर अध्यक्षस्थानी होते। आपले क्लासेस करणे 1-2 वाजेपर्यंत क्लासेस वगैरे झाले की तुम्ही जेवण करा, थोडं रिफ्रेश व्हायचं आणि मग स्वतः एक टाइम लिमिट सेट करायची की तुम्ही ज्या टाइम लिमिटमध्ये एकदम इफेक्टिव्ह अभ्यास करू शकता। जेवढा तुम्ही जास्त अभ्यास करणार तेवढा तुमचा प्रोग्रेस दिसणार तुम्हाला। पण कसं असते, जर तुम्ही चुकीच्या दिशेने गेले, समजा मोबाईलचं व्यसन असते, बाकी काही असते, जर याच्यात तुम्ही गेले तर तुमचा कठीण होऊन जाते पुढचा प्रवास। अकोट तालुका येथील माळी महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा पुनर्गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता। समाजाचं संघटन आणि सामाजिककरण या विषयासंदर्भात माळी महासंघ हा संपूर्ण महाराष्ट्रभर काम करत आहे। त्यात अकोट तालुक्याने आज गुणवंत विद्यार्थ्यांचा संपर्क करून एक चांगला उपक्रम केला, त्याबद्दल त्या सगळ्यांचे कौतुक। 15 जून रोजी अकोट येथील श्रीकृष्ण मंदिर इथं गुणगौरव सोहळा पार पडला। या कार्यक्रमात माळी समाजातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी 10 ते 12 वर्ग व नीट परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या 80हून अधिक विद्यार्थ्यांना आई वडिलांसोबत माळी महासंघाच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं। या निमित्तानं समाजात शिक्षण व कर्तृत्वाचा गौरव करण्याची परंपरा अधिक बळकट झाली आहे व विद्यार्थ्यांना अभ्यासनिष्ठ व यशस्वी प्रगती करण्याची जिद्द तयार झाली। स्वतःच्या कर्तृत्वावर पायावर उभे राहण्याची ऊर्जा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंगी करावी। हा कार्यक्रम समाज उपयोगी असून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम ठरला। अशा कार्यक्रमाची समाजाला गरज आहे व तो सालाबादाप्रमाणे व्हावा असे मत या उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले। संजीव मग, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।